नमस्कार मित्रांनो, इंजिनियर फार्मर मध्ये आपलं स्वागत आहे. आता जे महाग दिसतंय तो टायगर सेरीजचा DI 65 HP मध्ये बनवलेला ट्रॅक्टर आहे. एक 2च वर्षापूर्वी कंपनीने लॉन्च केलेला आहे. हा जो आहे तो 4 व्हील ड्राईव्ह मध्ये, समोर पण चाक बघा तुम्ही मोठे, मागच्या साईडला पण मोठा आहे. तर आपल्याला सर ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगतील, स्पेसिफिकेशन सांगतील आणि ह्याची शेवट किंमत पण सांगतील. तर सर, आपलं नाव काय? माझं नाव निखिल. निखिल सर पूर्ण माहिती सांगतील. सर प्लीज. चला सर, तुम्ही जर बघताय ना समोर आपला DI 65 हा सोनालिकाचा CRDS मध्ये ट्रॅक्टर आलेला आहे. हा तुम्हाला पूर्णपणे चार सिलेंडर मध्ये 4712 CC मध्ये CRDS इंजिन तुम्हाला भेटल. यात जर तुम्ही बघितला समोरून तर यात ड्राय टाईप एअर क्लिनर आहे. याचा असा फायदा होतो की ज्यावेळेस जी पण हवा आतमध्ये जाणार आहे त्यातली धूळ आहे ती 2 पार्टमध्ये इथं डिवाइड होते. याच्या आतमध्ये एक पेपर आणि एक कॉटन असे 2 प्रकारचे फिल्टर आहे. आधी पेपरमधून जातं, नंतर कॉटनमधून जाते, त्यामुळे हवा जी जाते ते पूर्णपणे साफ जाते. त्यानंतर दुसरी गोष्ट, यात आता वॉटर कूलर आहे. म्हणजे आपण पहिले कसं फक्त पाण्यावरती कुलवायचे, याच्यात कुलंट आहे, हे कुलंटवरती कूल होतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, याला DOC दिलेला आहे. हा बघा तुम्ही, याचा असा फायदा होतो की याच्यातून जे पण प्रदूषण करण्यासाठी जे पण हानिकारक वायू आहेत ते साठवले जातात. यातून फक्त मोकळी हवा बाहेर विकते. यातला जेवढा पण जो गॅस आहे, जेवढा पण प्रदूषण करण्यासाठी जेवढे पण हानिकारक वायू आहेत ते पुन्हा इंजिनला वापरलेले आहेत. इथं तुम्हाला बघितलं असेल, इथं EGR दिसतोय, एक्झॉस्ट गॅस रेग्युलेशन. यात एक फायदा असा आहे की जे पण गरम हवा आहे त्यात गार केली जाते. याला कुलंट सिस्टम आहे, आतून त्या पाईप जातो, त्यातून तो गार करून तुम्हाला एअर क्लिनरद्वारे पुन्हा तुम्हाला इंजिनला वापरण्यात आलेली आहे. हो, त्याचा दुसरा आणखी काय फायदा आहे सर त्याच्यामध्ये? याचा आणखी एक असा फायदा होतो की जी हवा आहे तुम्हाला ती ऍडिशनल भेटते. म्हणजे जो एअर क्लिनर घेणार आहे, समजा बाय चान्स तुमचा एअर क्लिनर चोकअप झाला, त्यावेळेस काय होणार आहे की हवा ओढायला ट्रॅक्टरला जरा प्रॉब्लेम येणार. त्यावेळेस तुमचे RPM डाऊन होणार. ते RPM ड्रॉपेज होऊ नये हा त्यासाठी एक तुम्हाला ॲडिशनल फायदा होतो. त्यानंतर जर तुम्ही पुढे पाहिलं असेल तर याला ऍक्च्युएटर दिलेले आहेत. एकच मिनिट. तर सरांचं म्हणणं असं आहे की हा जो सप्लाय रिटर्न केलाय EGR थ्रू, गॅस, कार्बन डायऑक्साईड आणि NOx हे 2 हानिकारक वायू असतात. ते वायू रिटर्न पाठवल्यामुळे इंजिनला त्याच्यात जे शिल्लक राहिलेलं फ्युएलचं काय म्हणतो आपण अमाऊंट असतंय ते डबल बर्न केलं जातंय. त्याच्यामुळे काय होतंय, डिझेल पण कमी जातंय नंतर आणि त्याच्यातून पॉवर जास्त मिळते तुम्हाला. तर हा एक त्याचा मेन बेनिफिट आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय सर? आता याच्यानंतर याला पुढे तुम्हाला पाहायला भेटेल, याला नोझल येत नाहीत, याला येतात काय म्हणतो आपण त्याला, इंजेक्टर येतात. आता इंजेक्टर मध्ये CRD आहे ना, कॉमन रेल डिझेल सर्व्हिस आहे. तर तुम्हाला त्याच्यात हा इंजेक्टरचा असा फायदा होतो, याच्यातून तुम्हाला जवळजवळ 1700 बारचा प्रेशर तुम्हाला तयार करण्यात येतो. त्यामुळे जो पण तुमचा डिझेल आहे, डिझेलचा जो स्प्रे तो पूर्णपणे वाफेच्या स्वरूपात इंजिनवर पिस्टनवरती स्प्रे होतो. त्यामुळे तुमचं डिझेल 100% जळलं जातं. ते तो पूर्णपणे त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला ॲव्हरेजला त्याचा फरक जाणून येतो, फरक पडतो. आता त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर ह्या बाजूने तुम्हाला ब्रेक दिलेले आहेत. हे पूर्णपणे ऑइल इमेज ब्रेक आहेत, म्हणजे पूर्णपणे त्याला पुरवलेले ब्रेक आहेत. आता याचा असा आता बऱ्यापैकी सगळ्याच ट्रॅक्टर जवळ देतात, पण आपण जे देतो त्याला खालून डबल इग्निशन दिलेलं आहे ब्रेकला पण. ओके. हा, त्याचा बेनिफिट असा होतो की इतर ट्रॅक्टरला ज्यावेळेस तुम्ही ब्रेक मारता हे वारंवार सेटिंग करावं लागते. याला तुम्हाला वारंवार सेटिंग करायची गरज नाही, ब्रेक ब्लिडिंग वगैरे करायची गरज नाही, काहीच गरज नाही. हा तुमचा बेनिफिट होतो. त्यानंतर जे एक्सलेटर दिलेले आहेत आपले, आपण हे फूट रोलर आणि हँड रोलर, त्याच्यात तुम्हाला सेन्सर लावलेला आहे. त्यामुळे जे आपल्या रेग्युलर इंजिनला जे जाम जातात, बऱ्याच वेळेस आपल्याला ऑइलिंग करावं लागतं किंवा ग्रीसिंग करावं लागतं, याच्यात त्याची गरज पडत नाही. आणि याच्यामुळे काय होतं, तुमचे आयडलिंग एकदम सॉफ्ट होतं. जिथं तुम्हाला सेट करायचं तिथं प्रॉपर सेट राहतात, मागे पुढे होत नाही. त्याचा तुम्हाला तो एक बेनिफिट होतो. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर आपल्याकडे साईड शिफ्ट गिअर बॉक्स आहे. आता साईड शिफ्ट गिअर बॉक्स मध्ये तुम्हाला 12+12 ट्रान्समिशन आहे. ओके. म्हणजे आपल्याला सुपर शटल आपण जे म्हणतो, हो, सुपर शटल तुम्हाला लेवर भेटतो. याचा असा फायदा आहे, ज्या स्पीड तुमचा ट्रॅक्टर पुढे चालतो. सुपर सेटल लेवल, थांबा मला त्याला बघू द्या. तो लिव्हर, त्या लिव्हरचा फायदा काय? याचा असा फायदा होतो सर, ज्यावेळेस आता बऱ्यापैकी लोक काय करतात की हायर HP ट्रॅक्टर ऍज बऱ्यापैकी ट्रेलर किंवा हॉलेजच्या कामासाठी वापरतो. तिथे तुम्हाला वारंवार रिव्हर्स करायची गरज पडते. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण हाय मध्ये फ्रंटला जातो किंवा लोडिंग ट्रेलर जर असेल तर आपण लो मध्ये फ्रंटला जातो, पण लो मध्ये रिव्हर्स घ्यायचा आणि ट्रॅक्टर स्लो होतो. त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला गिअर चेंज करावा लागतो. हे नवीन काहीतरी ऍड केले. हो, ह्याचा मला पण प्रॉब्लेम आलाय. ज्यावेळेस आपण
ट्रॅक्टरनी लेवल करतो ना, शेत लेवल करतो त्यावेळेस रिव्हर्स जाताना खूप दूर जायचं असते. त्या कंडिशन मध्ये पहिल्या गिअरवर म्हणलं का जास्त टाइम जातो, फ्युअल पण जास्त जातो आणि टाइम पण जास्त जातो. त्याच्यात आपण कोणत्याही गिअरमध्ये, मला फक्त एकच प्रश्न आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या गिअरमध्ये आपण फॉरवर्डला चालू आहे त्या गिअरमध्ये रिव्हर्स नेऊ शकतो का त्याला? हो आहे त्या स्पीडना, ज्या स्पीडना तुम्ही फ्रंटला गेले त्या स्पीडना तुम्ही रिव्हर्सला पण जाऊ चांगली शकता. गोष्ट आहे. हा तर आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, आता आपण त्या बाजूने बघू जरा. ओके. चला. एक मिनिट सर. पॅसेंजर व्हेकल आणि कमर्शियल व्हेकल. आता तुम्ही जर ह्या बाजूने जर बघितलं ना, तुम्हाला इंडिपेंडेंट क्लच लिव्हर दिलेला आहे. हा, आपण इंडिपेंडेंट पीटीओ म्हणतो त्याला. ओके, पीटीओ साठी सेपरेट क्लच दिला. पीटीओ साठी हा सेपरेट क्लच आहे, हा डबल क्लच मध्ये येतो. ओके. याचा बेनिफिट असा आहे, ज्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टर चालू आहे, तुम्ही थ्रेशर मशीन करताय किंवा बऱ्याच वेळेस काय होतं की आपला रोटावेटर जाम होऊन जातो, आपल्याला हायर आरपीएम वरती त्याचा गाळ काढायचा असतो. त्यावेळेस आपण ट्रॅक्टर न्यूट्रल करून ठेवतो. त्यावेळेस पण तुम्ही नुसता क्लच दाबून त्याच्यावरती फुल आरपीएम वरती सुद्धा तो पूर्णपणे झालेला चिखल किंवा जो पण माती लटकलेली आहे ती तुम्ही पूर्णपणे त्यातून काढू शकता, फक्त आरपीएम जादा करून. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिलं ना तर 540 आणि रिव्हर्स असे दोन पीटीओ दिलेले आहेत. त्याला पण दोन दिलेत, 540 आणि रिव्हर्स. आता 540 म्हणजे लाईव्ह पीटीओ. आता आपल्या जर रेग्युलर आहे तो, जो रेग्युलर आहे तो, त्यानंतर रिव्हर्स पीटीओ, आणि यात अजून एक ऍडिशनल मॉडेल येतं, त्यात तुम्ही मल्टी स्पीड आणि ग्राउंड स्पीड असे दोन प्रकारचे ऍडव्हान्स पीटीओ पण तुम्ही त्यात वापरू शकता. त्याला स्पीड किती वाढतो? त्याला मिनिमम 95 ते मॅक्झिमम 995 आरपीएम. ओके, भरपूर. म्हणजे मल्टी स्पीड मध्ये तुमचा गिअरच्या आयडियावरती चालतो. एल फर्स्ट मध्ये पण चालतो, हाय टॉप मध्ये पण चालतो. म्हणजे रोटावेटर साठी दुसऱ्या ट्रॅक्टरला जो आरपीएम स्पीड इंजिनचा आरपीएम जो आपण 14-15 ठेवतो, 18 पर्यंत ठेवतो, तर ह्याला कमी ठेवावं लागणार. याला कमी ठेवावं लागणार, त्या स्पीडनं तो काम करणार. त्यानंतर आता मॉश आपण बघितलं नाही, ह्या बाजून जर तुम्ही बघितलं ना, जे ही कॉमन रेल आहे आपली. आपला कॉमन रेल मध्ये 4 सिलेंडरचा ट्रॅक्टर आहे. राईट. आपल्याला त्याचं 4 तुम्हाला इंजेक्टर बघायला भेटतील. त्यानंतर आता या कॉमन रेलला प्रेशर द्यायचं काम हा पंप करतो. आपण याला HP म्हणतो, हाय प्रेशर पंप आहे. आता याच्यात तुम्हाला बघितलं असेल तर याला एक सेन्सर आहे. हा सेन्सर याच्यावरती तुमचा डिझेल कंट्रोल असतो की रेलमध्ये डिझेल ज्यादा आहे कमी आहे, हे सगळं बघण्याचं काम पंपाचं. मग इथून पुढे आता बऱ्यापैकी आपल्या बॉश पंप मध्ये किंवा आपल्या इनलाईन पंप मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याला प्लंजर असतात. प्लंजर वरती डिझेल नोझल पर्यंत जातं. याच्यात त्यांना कॉमन रेलला फक्त प्रेशर दिलं जातं. या प्रेशरद्वारे याच्यातल्या सगळ्या प्रेशर वाढेल तुमच्या इंजेक्टरला तुमचं डिझेल पुरवलं जातं. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं ना तर बघा, याला इथं आणखी एक सेन्सर आहे, हा फिल्टर आहे. आता बऱ्यापैकी आपल्या रेग्युलर ट्रॅक्टरला वॉटर सेपरेटर येतो, त्यानंतर डबल फिल्टर येतो किंवा सिंगल फिल्टर येतो. नवीन मध्ये जर पाहिलं तर डिझेलचा सिंगल फिल्टर येतो. याच्यात तुम्हाला ना वॉटर सेपरेटर नाही सापडणार. त्याच्या मागचं कारण आहे की वॉटर इन फ्युअलसाठी याच्यात तुमच्या फिल्टरलाच सेन्सर दिलेला आहे. ज्याच्यात जर पाणी आलं किंवा बऱ्यापैकी आपण डिझेलमध्ये जर पाणी आलं तर बऱ्यापैकी शेतकरी काढत नाही किंवा लक्ष देत नाही. ज्यावेळेस मेकॅनिक येईल तो बघल त्यावेळेस त्यातून पाणी काढतील. पण याच्यात असं आहे, याच्यात जर थोडं जरी पाणी आलं तर तुम्हाला वरती इंडिकेटर होईल. तुमच्या डॅशबोर्ड वरती तुम्हाला त्याच्यात कोड दिसून येतो की डिझेल मध्ये पाणी आहे किंवा डिझेलचं प्रेशर कमी आहे किंवा काही घाण आली असेल. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, कॉकचा कचरा येतो, डिझेल येत नाही, त्यावेळेस पण तुम्हाला समोरती डॅशबोर्ड वरती तुम्हाला कोड येतो एक. त्या कोडच्या माध्यमातून तुम्ही त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हा एक तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. म्हणजे कोड दिला की फक्त याची सर्व्हिस करायची, खोलायची. आणि फक्त काय होतं, याचा एक बेनिफिट असं होतं, बऱ्याच वेळेस बघा इनलाईन पंप मध्ये काय होतं की जर काही प्रॉब्लेम आला तर मेकॅनिक येणार, तो पूर्ण लाईन चेक करणार एक 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 एक. मग त्याच्यात तुमचा मेंटेनन्सचा वेळ जातो. चेक करते आणि सांगते आपल्याला की प्रॉब्लेम. त्यात काय होतं, इनलाईन मध्ये काय होतं, तुमचा मेंटेनन्सचा वेळ जातो की मेकॅनिकला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला 1-1.5-2 तास निघून जातात. याच्यात एक बेनिफिट असा आहे की तुमचा कोड आला, मेकॅनिक येतो, 15 मिनिटं ते 20 मिनिटात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, तुमचा काम ट्रॅक्टर चालू होत जातो. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं ना, फ्रंटला आपण 4 व्हील ड्राईव्ह दिलेला आहे. आता 4 व्हील ड्राईव्ह मध्ये हा सील्ड ऍक्सेल आहे. आपली ITL कंपनी बनवते. ITL म्हणजे आपली सोनालिका. हे सोनालिका मॅन्युफॅक्चर तुम्हाला ऍक्सेल भेटतो. त्यानंतर त्याला पॉवर स्टीरिंग डबल ऍक्टिंग आहे. बऱ्यापैकी जर तुम्ही पाहिलं असेल तर 50 HP पर्यंत तुम्हाला सिंगल ऍक्टिंग भेटतात. या तुम्हाला डबल ऍक्टिंग पंप भेटतो. त्यानंतर आता याच्यात मॉशी मी तुम्हाला सांगितलंय, पण टायर साईज नव्हती मेन्शन केलेली. आता टायर साईज मी इथं मेन्शन करतो. इथं तुम्हाला ना 11/2/24 टायर भेटतो. 11/4 सगळ्यात मोठा टायर आहे हा. मोठा टायर म्हणजे तुमच्या 30 HP पर्यंतच्या ट्रॅक्टरला हा टायर येतो. तो टायर इथं वापरलेला आहे. त्यानंतर जो मागचा टायर आहे हा 16/9-30 येतो. हा एक याचा एक ऍडव्हान्स बेनिफिट तुम्हाला असं भेटतो की ट्रॅक्टरला हाईट येते. ज्यावेळेस पण तुम्ही ऊस वाहतूक करताय किंवा समजा रेतीची म्हणजे जे पण हॉलेजचं काम करताय त्यावेळेस लिफ्टचा जो प्रॉब्लेम असतो बऱ्यापैकी ट्रॅक्टरला, की ट्रॅक्टर समोरून उचलतो, हा, तर तो प्रॉब्लेम इथे येत नाही. हा एक त्याचा बेनिफिट भेटतो, कारण तुम्हाला ग्रिप पूर्णपणे भेटून जातो. वजनामुळे उचलत नाही. दुसरी गोष्ट चारही चाकांना पॉवर गेल्यामुळे इझिली बाहेर निघतो. हा एक तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो.
आता त्यानंतर अजून एक महत्वाचा पॉईंट आहे. आता बऱ्यापैकी आता आपल्या ट्रॅक्टरला आहे ना पॉवर स्टिअरिंग ऑइल सेपरेट दिलेलं आहे. हा म्हणजे बऱ्यापैकी काय होतं की बऱ्याच वेळेस लिकेज होतात पंप. त्यावेळेस तुमचं मागचं जर ऑइल असेल तर पूर्ण ऑइल खाली जातं, तुमचा त्याचा मेंटेनन्स वाढतो. म्हणजे ऑइलची किंमत तुम्हाला एक्स्ट्रा द्यावी लागते. होल छोटासा पडतो सेपरेट केले त्यामुळे सेपरेट केलाय. म्हणजे जरी खरं गेलं आणि ते कशा थ्रू ऑपरेट होतं इंजिन? याला पंप आहे पलीकडच्या separate. बाजूने हायड्रोलिक जिथं हायड्रोलिक पंप आहे त्या समोरच्या बाजूला पॉवर स्टिअरिंगचा वेगळा पंप आहे. त्या पंप थ्रू हे ऑपरेट होतं. हे बघा इथे जर तुम्ही बघितलं असेल ना तर 3 पॉईंट लिंकेज आहे. 3 पॉईंट लिंकेजमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्या टॉपिंगला 4 होल आहेत. बऱ्यापैकी ट्रॅक्टरला 2 किंवा 3च असतात. इथे तुम्हाला 4 पॉईंट भेटतात. आता याची हायड्रोलिकची कॅपॅसिटी आहे ही 2200 किलो आहे, 2200 किलो. यात तुम्हाला ॲडिशनल अजून 600 किलो तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मागता कंपनीकडे त्यावेळेस तुम्हाला कंपनीकडून तुम्हाला पूर्णपणे 2800 किलोची हायड्रोलिक कॅपॅसिटी भेटू शकते. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं इथे तर एसीव्ही दिलेला आहे. हा डबल ऑपरेटिंग एसीव्ही आहे. मतलब दोन्ही पण बाजूला ॲक्टिंग होतो. म्हणजे तुमचं एमबी प्लाऊ. त्यानंतर बऱ्याच वेळेस बघा आता रोटावेटर रिझर्व सोबत येतात, त्याला पाठीमागून ते लिफ्टिंग येतं रिझर्वसाठी, तर त्यासाठी. त्यानंतर तुमचं ट्रेलर ऑपरेशन, बरं जवळजवळ सगळे जे आपण हायड्रोलिक ऑपरेशन आहेत ते तुम्हाला इझिली करता येतात. हा त्याचा एक बेनिफिट होतो. त्यानंतर दुसरी गोष्ट याला एडीडीसी दिलेला आहे, ॲटो ड्राफ्ट अँड डिप कंट्रोल. याचा असा फायदा होतो ज्यावेळेस तुम्ही तुमची लाल लिव्हर पोझिशन लिव्हर आहे, ज्यावेळेस तुम्ही त्याची सेटिंग करता म्हणजे तुम्हाला किती खोली पाहिजे, एकदा तुमची ती खोली जर सेट झाली आहे तर त्यानंतर फक्त एका लिव्हरवरती वरती आणि खाली घ्यायचं काम असतं. हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे कारण हात खूप दुखतात, अडचण येते शोल्डरला पण बऱ्यापैकी त्या गोष्टीमुळे. कशामुळे ज्यावेळेस आपण नांगर रोटर ज्यावेळेस कडला गेलो का वरी खाली करायसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो असतो. सगळ्यात मोठा त्यासाठी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला हा कंपनी. सॉल्व्ह केला. हा एकदम आता मोठा problem solve याचा असा बेनिफिट आहे ज्यावेळेस तुम्ही टॉपलिंग अवजाराला जोडतात, इम्प्लिमेंट कोणतंही असू द्या, तुमचा नांगर असो त्यानंतर कल्टिवेटर असो किंवा सबसॉइलर असो, याचा तुमचा बेनिफिट असा होतो की जी खोली तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला केली शेवटपर्यंत ती एकसारखी राहते. म्हणजे त्याचा बेनिफिट असा आहे की बऱ्याच वेळेस बघा तुम्ही पाहिलं असेल की नांगराला मुळं येतात, झाडाची मुळं किंवा एखादा दगड गुंततो, त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस वारंवार आपल्याला हायड्रोलिक वरती खाली करावा लागतो. हा याच्यात तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. याचा बेनिफिट असा आहे जसा तुम्हाला नांगर गुतल हा टॉपलिंगला दाब देणार, ज्यावेळेस ट्रॅक्टर पुढे जाणार टॉपलिंग दाबणार, टॉपलिंग दाबली याच्यात आतमध्ये सेन्सर आहे, तो सेन्सर ऑपरेट होणार, तेवढ्या पुरता नांगर वरती येणार, तिथून निघला परत खाली जाणार. मग याचा बेनिफिट असा होतो की जी खोली तुम्ही धरली आहे ती शेवटपर्यंत एकसारखी राहते, त्यामुळे कामाची क्वालिटी दिसून येते. त्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज पण चांगलं भेटतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काम ज्या स्पीडनं व्हायला पाहिजे त्यापेक्षा जादा गतीने होत आहे. आता याचं जर तुम्ही बघितलं ना, आता आपण एक्झिबिशनमध्ये याची किंमत फक्त आपण उद्याचे दिवस म्हणजे 14/12/2025 पर्यंत याची किंमत आपण 10,40,000 ठेवलेली आहे. आणि आपण जर समजा इन थ्रो आपण डीलरशिपच्या थ्रू जर घ्यायला गेलो तर जवळजवळ तुम्हाला 11,50,000 रुपयापर्यंतचं कोटेशन जातं. तर मित्रांनो ट्रॅक्टरबद्दल सरांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. ट्रॅक्टरची तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, त्याच्यानंतर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.